श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. मैत्रिणींनो, आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो. आपण दररोज देवपूजाही करत असतो. पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात. तर ते छोटे नियम आहेत. आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचं पूर्ण फळ मिळतं. आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो. पटापट होईल तशी, कशी का होईना, आपले आई वडील किंवा आजी असेल तर ती जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो. आणि आपण असेही म्हणतो, देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केलेली बरी. खरं सांगायचं झालं तर बघा, आपण जे देवपूजा करतो, आपल्याला या पूजेचं संपूर्ण ज्ञान पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमाचे पालनही केलं पाहिजे. तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी ध्यानात धरून पूजा करत असेल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळेल. आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात, आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही, किंवा तुमच्या घराला काही दोष लागतात. तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत चुकीचे करायच्या राहून जातात. तर या गोष्टी कोणत्या असेल, देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा, हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जाणून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहो असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ लिहा. दीप प्रज्वलन सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा, अगरबत्ती, धूप हे लावत असतो. पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर दिवा हा लावून घ्यायचा आहे. तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे. कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळतं. तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर डाव्या बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे. आता कित्येक जण बघा, गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात. काही ठिकाणी आजी आजोबा असतात, ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात. परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन घ्या आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना जमिनीवर बसून देवपूजा करू नये. प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय आणि धार्मिक कारण आहे, त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. काहीतरी चुकून आपल्याकडून कळत नकळत अशा चुका होत असतात व याचे देखील दोष आपल्याला लागत असतात, आपल्या घराला लागत असतात. त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात. आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं आंघोळीचं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा. आपण काय करतो, एक मोठं भांडं घेतो, एक मोठं काटेरी किंवा कटोरी किंवा एक तामण घेतो, त्याच्यामध्ये पाणी भरतो, सगळे देव त्याच्यामध्ये बुडून त्यांना आंघोळ घालत असतो. पण बरेच जण या पद्धतीने देवाची आंघोळ आटपतात. तर आपल्याला असं करायचं नाही. देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्व देव तुम्ही एका तामणात किंवा ताटात काढून घ्या. त्यानंतर तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे, कटोरी कुठलेही भांडं असू द्या, डाव्या हातात देवांची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर त्या गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या, किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी घाला. या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून किंवा आंघोळ घालून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा. मग मूर्ती
दुसरी घ्या आणि हातात जर आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला. अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ करू शकता. मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या, तो पालथा ठेवा, त्यावर तुम्ही मूर्ती ठेवा, मग आंघोळ घाला. किंवा एक छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग मिळतो, तो घ्या आणि तो पाट तुमच्या पूजेत ठेवा आणि पाटावर ताट ठेवून मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला आंघोळ घालू शकता. तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायचं नाही. जसे की बघा, आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का? एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का? नाही. त्याचप्रमाणे देवाने देखील आपल्याला तसंच करायचं आहे. थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो, परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळायला पाहिजे. या हेतूने आपल्याला देवपूजाही करायची आहे. त्यानंतर बघा, आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं. तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाही. तुळशी एक पवित्र देवी आहे. ती एक स्वतंत्र देवी आहे. माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका. त्यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात. आता हे आंघोळ घातलेलं देवाचे पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता. तुमच्याकडे फुलांचे किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे पाणी सर्व तुम्हाला ओतायचं आहे. हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही. किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही. किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही. तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक प्लॉटमध्ये राहत असतील, त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्या नसतील, तर अशा वेळेस त्यांनी फ्लॅट खाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे झाड असतील, गार्डन असेल, तर त्या ठिकाणी मोठ्या झाडाच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे. किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाही, तर अशाने त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे. बघा, त्यामुळे आपल्याला या देवांच्या पाण्याचं पावित्र्यही राखलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं, कोणते घ्यायचं, तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता. तर आपल्याला असं करायचं नाही. तुम्ही आंघोळ करून घ्या, त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे. देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे. आंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे. आता ज्यांच्याकडे पाणी 4-4, 5-5 दिवस येतं किंवा 8-8 दिवसांनी येतं, त्यांनी काय करायचं व त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं. तर बघा, तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशी किंवा एका हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवाघरामध्ये एका साईडला करून ठेवू शकता. आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता. आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येतं असतं, तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो, तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचे पाणी आणि त्या नळाचे पाणी काढून ठेवायचं. तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलची 2 थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता. तर चुकूनही आपल्याला विना आंघोळीचं देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही. किंवा पारुष्या हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही. किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करताना हात लावला असेल तर तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका. यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा, तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे.
यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ही फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही. ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरू शकता. म्हणजे बघा त्याचे निर्मूलन पण होतं आणि त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते. आणि देवाची फुलं आपल्याला कचरा कधीही टाकायचा नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायचं नाही. यामुळे देखील आपल्याला दोषही लागत असतात. आता देवाच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील, जेवढ्या वस्तू असतील, आपल्याला हे पावित्र्य राखायचं आहे. अशी फुलं तुम्ही घरात सुकून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका. थोडासा आपल्याला वेळ लागतो, पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायची आहेत. त्यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो, तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचा असतं का? तर नाही. बघा तुम्ही देवाच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता. आपल्या देवघरात दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचं आहे. त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर कृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल आपल्याकडे असेल तर ते लावा. आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर बघा आपल्याला कधीही चुकूनही हळद कुंकू लावायचं नाही. त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आपल्याला भगवान शिवाची तुमच्याकडं जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचं आहे. जो पांढरा भस्म असतो, चंदन असतं, ते तुम्हाला लावायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अभिरुक्का किंवा अष्टगंध लावायचं आहे आणि रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचं आहे. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचे आपल्याला पालन करायचं आहे. स्वामी समर्थाची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीच लावायचं नाही, तर अष्टगंध लावायचं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीचे पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण अगरबत्ती लावतो. आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते, आता ही राखसुद्धा काहीजण काय करतात, झाडू मारतात, सुपलीमध्ये भरून कचऱ्यात टाकून देतात. असं करायचं नाही. तर जी ही राख आहे किंवा आपण धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता. त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते. यामुळे आपल्याला दोषही लागत नसतात. याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाही. आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो. दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो. फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात. त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतं, पण कधीही सुकलेली देवांना फुलं आपल्याला व्हायची नाहीत, अर्पण करायची नाहीत. त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाही. ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता. त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना व्हायची नाही. कारण बघा काही ठिकाणी कसं असतं, लहान मुलं असतात की त्यांना फुलाचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो, तीच कुलदेवतेला वाहतो. तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही. फूल वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नसतात. आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं वाहिली पाहिजे आपण. तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या आपण कळत नकळत आपल्याकडून चुका घडत असतात आणि त्यामुळे हे दोष आपल्याला लागत असतात. आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे, असे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आता काहीच मंदिरं जे हे जागे अभावी वरती असतात किंवा उंच टांगलेली असतात, त्यांनी उभा राहून देवपूजा करताना पायाखाली थोडेसे असं म्हणून काहीतरी ठेवले तरी चालेल, आसन घ्यायचं आहेच. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घरामध्ये वरती अडकलेली देवघर असावं की नसावं, परंतु जागेअभावी तुम्ही देवघर वरती अडकवून ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला दोष लागणार नाही. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.